बहिणी आणि भावांनो, आज आपण बघितलं की परमेश्वराचं वचन काय सांगतं आहे की ख्रिस्तामध्ये सर्व काही नवीन आहे, जुनं ते होऊन गेलं आणि ख्रिस्तामध्ये आपण एक नवीन उत्पत्ती आहोत म्हणून परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे. आणि त्याप्रमाणे माझं जीवन एक नवीन झालेलं आहे. पहिली संध्या नाही आहे मी. ओके, तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी रुसणारी, छोट्या छोट्या गोष्टीला घाबरणारी, छोट्या छोट्या गोष्टीला मनात घेऊन निराश होणारी अशी मी नाही आज. हालेलुया. आणि ही सर्व देवाची करणे म्हणून देवाचं वचन सांगतं आहे. तर आपल्याला असं वाटतं की ख्रिस्त हा फक्त ख्रिश्चन लोकांचा आहे असं वाटतं की नाही. आणि ख्रिश्चन हे धर्म चेंज करतात आणि धर्म बदलला का असंच लोक सांगतात, आहे की नाही. जेव्हा मी काही देवाच्या गोष्टी बोलायला सुरुवात करते ना कुठे पण, तर लोक म्हणतात तुम्ही धर्म चेंज केला आहे का. तर मी सांगते नाही हो, माझं नाव तेच, माझा धर्म तेच, माझी जात तीच. हे सर्व माणसाने बनवलेल्या गोष्टी आहेत, परंतु परमेश्वर आपलं जीवन बदलतो, आपले विचार बदलतो, आहे की नाही. तर 2 लाईनचं मी गाणं म्हणते, ऐका, त्याच्यातून तुम्हाला कळेल की ख्रिस्त सर्वांचा आहे. हालेलुया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या त्याला तोची आपुला तारणारा, या स्तवा त्याला. तो जगाचा पालक मालक, तारक या ईश्वाचा. तो जगाचा मालक पालक, तारक या ईश्वाचा. क्रूसावरती अर्पणी प्राण, उठला तारा याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या त्याला. तोची आपुला